2 दिवसासाठी गावाकडे जायचं होतं आणि कुठंही जावं आपण स्वयंपाक अगोदर थोडा कणी करून आपल्याला घ्यायलाच लागतं संग. तर सकाळीच मी मेहंदी लावलेली होती. म्हणलं वेळच नाही भेटला आणि लक्षात पण राहिलं नाही की केसांना मेहंदी लावायची. मस्त अशी पनीरची भाजी बनवलेली होती. चपात्या करून अगोदर तनिषला थोडंसं खायला दिलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही तिघं पण तयार झालो आणि मग निघा लागलो. तर रस्त्यामध्ये आम्हाला दत्त मंदिर लागतं नारायणपूरमध्ये, तर तिथं छान असं दर्शन घेतलं आणि आज तिथं सहल आलेली होती त्यामुळे ना खूप अशी गर्दी होती. ट्रॉफिक पण खूप असं भरलेलं होतं कारण दर्शनासाठी पण ना भरपूर लांबून इकडे येतात. तिथून पुढे गेल्यानंतर मग गाडीमध्ये CNG वगैरे भरलं आणि वळणं बघितलं की मला इतकी भीती वाटते ना. गाडी चालवणाऱ्याला काहीच वाटत नाही, पण साईडला बसलेला जो माणूस असतो ना त्याला इतकी भीती वाटून जाते. त्याच्यानंतर थोडा वेळ गाडीला पण रेस्ट दिली आणि मग आम्ही पण रेस्ट केलं. थोडा वेळ जेवण वगैरे केलं. तनिषच्या पप्पांचा उपवास होता, त्यांना शाबू बनवून आणलेलं होतं, तर तिघांनी मिळून मस्त जेवण केलं आणि तेच जेवण केलेलं तनिषने पूर्ण उलटी करून बाहेर काढलं. तर कसा वाटला मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब